पिंजरा पिंजरा रे. मला माहिती होतं आनंदी, तू असंच काहीतरी करणार. आणि मी आज सपनात सुद्धा विचार केला नव्हता की तू असं काहीतरी करशील. मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत याचा कोणी विचार न केलेलाच बरा. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आणि ते मी करणारच. माझ्याशी लग्न करण्याचं सपन तुझं पुरं होणार नाहीये हे ठाव आहे तुला. बस तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. दादा तुला चांगलंच माहिती आहे आपला विष्णू किती गरम डोक्याचा आहे ते. एकदा का सटकला ना की मग त्याला कोण आवरणार ना. लग्नानंतर भले भले वटणीवर येतात. विष्णू सुद्धा सुधारेल. हा पण ते ठरलेलं लग्न जर का मोडलं मग काय करेल तो. म्हणजे हे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आनंदी वीर बरोबर पळून गेले असं कळलंय. ती पळून गेली. हा आणि तेही कोणाबरोबर तर आपल्याच बहिणीच्या नवऱ्याबरोबर. तात्यासाहेब काय बोला की अहो आपली माणसं सगळीकडे शोधत फिरतायत. गजू शेटचे शूटर पण फिरतात पण काय होत नाही. हो ताकस काय पूर लाग ना बघा. म्हणजे आता का आम्ही बोकडासारखं मान खाली घालून अक्काच्या समोर उभं राहायचं का. वीर साहेब जरा जास्तच हुशार निघाले हो. जास्त हुशार नाही, आमच्यापेक्षा जरा जास्तच नीच निघाले. नाही आता तुम्ही काय बी जरी म्हणलात तरी वीर साहेब काय आपल्या हाताला गावायचे नाही बघा. मुळात त्यांनी लावलेल्या लग्नाला मी लग्न मानतच नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आपला विश्वासघात केला आनंद. आणि जर मी आता त्यांच्याशी असं वागतोय आणि माझ्या वागण्याचा जर त्यांना त्रास होत असेल तर तुला का त्याची पर्वा आहे. नारायणी ताईंचे ना माझ्यावर लय उपकार आहे आणि तू त्यांचा नवरा आहेस. मी त्यांना नाही फसवू शकत. आता दोन्ही बाजूंनी पराभव झालेला आहे. सगळे नको नको म्हणत असताना मी त्या आनंदीला या घरात ठेवून घेतलं माझी मुलगी म्हणून. का केलं मी असं. मी हात जोडते. तुम्ही शांत व्हा. त्या पोरीपेक्षा तुमची तब्येत मला जास्त महत्वाची आहे. हुबेहूब चंद्रकलेचा चेहरा घेऊन आली हे आनंदी, पण तिचा स्वभाव तिचे संस्कार का नाही घेतले तिने. माझ्या नारायणीला असा का त्रास दिला तिने. तुझं आधी लग्न झालं असेल तर या लग्नाचा काहीही उपयोग होणार नाही. कायदा हे लग्न मान्य करणार नाही. आणि हे बघ अशी लग्न मी लावत पण नाही. समजलं. बघा गुरुजी, माझं आधी लग्न वगैरे काही झालेलं नाहीये. उगाच नसल्या शंका काढू नका. तर ठीक आहे, खात्री करून घेतलेली बरी असते. काय ठीक आहे, मग उद्याच करून टाकू लग्न. काय काय सामान लागणार आहे मला सांगा, मी घेऊन येतो. उद्या जमणार नाही. अरे उद्या अमावस्या आहे. उद्या तर मी लग्न लावणारच नाही. ईरनं आपल्या मर्जीनं नारायणीशी लगीन केलं आणि आनंदी बी आपल्या मर्जीनं विष्णू संग लगीन करायला तयार झाली. मग आता पळून जात शिणमा आला कुठनं. आणि ते ईर आणि नारायणीचं लगीन झाल्यावर हे बघ गुलाब, दिसणारी प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असायला पाहिजे ना असं नाहीये. प्रकरणाचा नीट खोलात जाऊन अभ्यास केलाच पाहिजे. मला खड्ड्यात गेला तुमचा अभ्यास आणि त्या दोघांची चिंता बी. एकाचा संसार मोडून दुसऱ्याचा संसार मांडणारी माणसं नसतात, जनावरं असतात. मग या सगळ्यानंतर नक्की आपण करायचं तरी काय. अक्का आणि नारायणीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण आता त्या दोघांना सगळ्यात जास्त माणसांची गरज आहे. नाही नाही, मला नाही वाटत की अक्काला कोणाच्या आधाराची गरज आहे. आता नारायणीचं म्हणशील तर तिच्या मागे उभे राहू आपण नक्की. आपल्या संसारासाठी इकडे कितीतरी खटाटोप करतोय मी आणि तू अशी विचित्र का वागतेस. विचित्र म्या नाही तू वागतोयस. मी तुझं लग्न झालं असतं नाही तुला. माझं लग्न कसं झालं हे तुला माहितीये ना आनंदी. तरी पुन्हा पुन्हा मला त्याच लग्नाची आठवण का करून देतेस तू. तुला करायचं ते कर. म्या हे लग्न करणार नाही. ठीक आहे, जर तू तुझा हट्ट सोडणार नसशील तर मग मलाही काहीतरी वेगळंच करावं लागेल. जर तू या लग्नाला तयार नसशील तर मग मी जगून काय करू.